जय शंभूराज मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। आजचा व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट आहे। बऱ्याचशा जणांच्या मनात डाऊट येतो की जर इंस्टाग्रामवर एखाद्याने पेज जर नवीन क्रिएट केलं असेल आणि तुम्हाला माहिती आहे एखादी पोस्ट अपलोड केली किंवा रील्स अपलोड केल्यानंतर तिथे एक ऑप्शन येतो बूस्ट रीलचा, म्हणजे की तुम्हाला सांगतो तुमची रील आहे ती तुम्ही बूस्ट करू शकता पैसे देऊन। पण रील एकदा बूस्ट केल्यानंतर आपल्याला म्हणजे की चॅनल ग्रो होतो का आपलं पेज आहे ते पूर्णपणे डेड होतं, ह्या सगळ्या गोष्टी आज तुम्हाला मी सांगणार आहे। जर तुम्ही रील बूस्ट करणार असाल तर हा व्हिडिओ आहे तो लास्टपर्यंत नक्की पहा। सगळ्यात पहिले तुम्हाला एक गोष्ट सांगतो, बूस्ट करताना तुम्हाला माहिती आहे की 100, 200 किंवा 1000 रुपयेपर्यंत तुमची जी की प्राइस असते ते भरून तुम्ही बूस्ट करू शकता। जर बूस्ट जर तुम्हाला एखादी रील्स जर करायची असेल तर करू शकता। कोणत्या लोकांनी रील बूस्ट करणे आवश्यक आहे आणि कोणत्या लोकांनी रील अजिबात बूस्ट करू नये हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जाऊ आणि सगळं काय डिटेल समजाय ते जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलो। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा। बरेचसे जण काय करतात की अकाउंटला रीच येत नसेल तर बरेचसेच क्रिएटर्स त्यांना काय सांगतात की तुमची रील्स आहे ती बूस्ट करा, पैसे भरा तुम्ही बूस्ट करू शकता, तुमच्या अकाउंटला रीच येऊ शकते। पण मी एक गोष्ट सांगतो, तुम्ही अजून चुकून सुद्धा जर रील बूस्ट करणार असाल तर थोडासा विचार करूनच रील बूस्ट करा। सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो इंस्टामध्ये मी ओपन करून घेतो, लाईव्ह प्रूफ तुम्हाला सांगणार आहे आणि मी स्वतः जी की आहे ट्राय करून पाहिलेलं आहे स्वतःच्या आयडीवर। ओके, जी की माझी मेन आयडी मी ओपन करून घेतो। एक मी रँडमली आयडी खोललेली होती। ओके, तर ही आयडी मी ओपन करून घेतली आहे तुमच्यावर बघू शकता। येथे तुम्हाला सगळं काही डिटेल्स दिसत असेल स्क्रीनवर। जसं की बघू शकता जी कोणतीही तुम्ही रील्स बूस्ट करणार असाल, जसं की बघू शकता आता कोणतीही रील्स तुम्ही अपलोड केली, जसं की आता ही मी रील्स अपलोड केलेली आहे। ही रील्स जर मी अपलोड केली असेल तर इथे तुम्हाला बूस्टचा ऑप्शन भेटतो बघू शकता। ज्यावेळेस समजा मला जर ही रील्स आहे ही बूस्ट करायची असेल तर मी काय करू शकतो, बूस्ट पोस्टवर क्लिक करू शकतो। तर येथे तुम्हाला विचारते म्हणजे चूज ऑडिओ अशा पद्धतीने विचारलं, तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि इथून सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथून मी दुसरी रँडमली सिलेक्ट केलं त्यानंतर नेक्स्ट करून घेतो। ओके, नेक्स्ट केल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा, आता नेक्स्ट केला ही सगळी प्रोसेस कंप्लीट तुम्हाला करावी लागते। येथे कॅटेगरी सिलेक्ट करावी लागते, इथून बघू शकता कॅटेगरी विचारली जाते आणि तुमची प्राइस ठरते। कशी प्राइस ठरते ते सगळ्यात पहिले ते समजून घ्या। जसं की तुमचे जर समजा तुम्ही 7 दिवस घेणार असाल, 12 दिवस, कोण 1 महिना घेतं, 1 महिना जर घेतले तर तुमचे 5-6 हजार रुपये एक्स्ट्रा तुम्हाला त्यात चार्ज भरावा लागतो आणि नंतर आहे ते तुम्ही बूस्ट करू शकता। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही बूस्ट केली ती रील बूस्ट होईल 1000, 2000 किंवा मिलियनमध्ये सुद्धा तुमची जाऊ शकते। नाही जात असं नाही, पण इंस्टाग्राम काय करतं की प्रत्येक लोकांपर्यंत बूस्ट करते। जसं की मी टेक कॅटेगरीमधले व्हिडिओज टाकतो, हे जी की व्हिडिओला जर मी बूस्ट केलं तर ही रील्स आहे जे एखादं कुकिंग म्हणा ह्या प्रत्येक पेजवरती काय आहे ती बूस्ट करणार। ज्या लोकांना इंटरेस्ट नाही त्यांच्यामुळे सुद्धा इथे बूस्ट करणार। आणि काय तुम्हाला माहिती आहे काही वेळ लोक काय करतात जी की ज्यांना जर इंटरेस्ट नसेल तर ते लगेच स्वाईप करतात। मग ही एक गोष्ट तर घडते, ही गोष्ट बरेचशा जण माहिती आहे आणि तुम्हाला व्ह्यूज भेटतात बूस्ट केल्याने भेटतात। पण एक तुम्हाला नुकसान सांगतो की समजा आता बघू शकता इथून मी बॅक येतो, इथून डिसेबल करून आता समजा मी ही रील आहे ही बूस्ट केली, बघू शकता ही एक रील बूस्ट केली, एक रील बूस्ट केली, ह्याचा चार्ज जी की आहे जर समजा आठवडा जर केलं तर 1000 ते 2000 जातो, हे भरून मी बूस्ट केली। पण ह्याचा एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं अकाउंट डेड होतं, कारण की इंस्टाग्रामला काय वाटतं की तुम्ही इथून पुढे कंटिन्यू बाकीच्या सगळ्या ज्या रील्स आहेत त्या सगळ्याला पैसेच भरावं असं इंस्टाग्रामला वाटतं आणि तुमच्या ज्या काही रील्स आहेत त्यामुळं सजेशनच करत नाही इंस्टाग्राम। ही सर्वात मोठी आणि हीच रियालिटी कोणताही क्रिएटर तुम्हाला सांगत नाही। तुम्ही चुकून बूस्ट करता, पण मेन गोष्ट काय होती की तुमच्या ज्या बाकीच्या रील्स असतात त्या व्हायरल होत नाहीत एकदा रील बूस्ट केल्याने। आणि बूस्ट करणं जी की आहे तुम्ही बूस्ट कोणत्या लोकांनी करायचं, जसं की समजा तुमचं एखादं शॉप असेल किंवा बिझनेस असेल आणि त्याचे जर रील्स तुम्ही अपलोड केले असेल तर त्याची ॲड करण्यासाठी तुम्ही बूस्ट करू शकता। पण जर तुमच्या सोशल मीडियावर अशा अकाउंट्स असतील तुम्ही रील्स अपलोड करत असाल आणि तुम्ही जर जी की आहे रील्स बूस्ट केली तर एका रील्सला तुमच्या 50-60 मिलियनमध्ये व्ह्यूज येऊ शकतात, पण सगळ्या बाकीच्या रील्स आहेत त्या पूर्ण डाऊन होणार आहेत। आणि हीच रियालिटी मी स्वतः ट्राय केलं आहे। हे एक मी पर्सनल अकाउंट जी की आहे ऑलरेडी मी क्रिएट केलं होतं आणि हे जेव्हा मी आहे ते 1500 रुपये लावून एक रील बूस्ट होती, त्या रील्सला मला व्ह्यूज आलत्या 52,000 व्ह्यूज आलत्या। पण एक मेन गोष्ट होती, मी जी की ॲनालिस्टचे चेकिंग केलं, जसं की आता बघू शकता कोणताही व्हिडिओ, जसं की आता समजा आपण हा व्हिडिओ जर की आहे थोडंसं मी इथून जो आवाज आहे तो कमी करतो, इथे बघू शकता हायलाईट जी की असतात ते आपण इथून पाहू शकतो, जसं की बघू शकता। पण त्यात मला एक गोष्ट समजली की फॉलो करणाऱ्याची संख्या फक्त 1% होती आणि स्वाईप करण्याची पर्सेंट जी की तो 99% होती। म्हणजे 1% कोणी तर आपल्या जी की अकाउंटवर आले अशा पद्धतीनं होतं, म्हणजे अकाउंटवर येऊन रील्स पाहिल्या आणि बाकीच्या लोकांना इंटरेस्ट नसल्यामुळे त्यांनी स्वाईप केला। जर तुमचा बिझनेस जर असेल, तुमचं समजा एखादं शॉप असेल किंवा त्याचे तुम्ही ॲड करू शकता, पण जर मेन तुमचं अकाउंट इंस्टाग्रामचं असेल, जर तुम्ही ते चुकून जरी
बूस्ट केलं तर एक गोष्ट लक्षात ठेवा जी की असतात तुमच्या बाकीच्या सगळ्या रील्सला रीच अजिबात देत नाही. भले तुमची एक रील व्हायरल होऊ शकते जी की तुम्ही बूस्ट केली असतं. इंस्टाग्रामला काय वाटतं की बाकीच्या सगळ्या रील्स आहेत त्या रील्सला सुद्धा तुम्ही ते पैसे भरावा असं इंस्टाग्रामला स्वतः वाटतं, कारण की तुम्ही एक जर रील बूस्ट केली असेल तर. हाच मोठा प्रॉब्लेम आहे. मोठे क्रिएटर ह्याच गोष्टी लपवून ठेवतात आणि ह्याच गोष्टी तुम्हाला सांगत नाही. बूस्ट करणं अवघड नाही, इझिली आहे. तुम्ही कोणतीही रीलसाठी बूस्ट करू शकता किंवा तुम्ही एखादा कोर्स किंवा कोणताही तुम्ही एखादी गोष्ट असेल तुमची शॉप म्हणा किंवा ते जर गोष्टी असतील तर तुम्ही इझिली ती बूस्ट करू शकता आणि त्याचे ॲड्स करू शकता. पण तुमच्या अकाउंटच्या एखाद्या रील्स अपलोड करताय किंवा एखादी स्टोरी अशा पद्धतीने सांगताय, ह्या गोष्टी जर तुम्ही बूस्ट केल्या तर अजिबात तुम्हाला एक पण रिस्पॉन्स भेटणार नाही असं नाही, पण भेटणार. मी म्हणतो 40% जर 50 मधला तुम्हाला 10-5% रिस्पॉन्स भेटू शकतो, पण बाकीचा रिस्पॉन्स भेटणार नाही. ही रियालिटी स्वतः मी ट्राय केलं आहे. ह्या अकाउंटवर तुमच्यावर लाईव्ह प्रूफ आहे, बघू शकता. इथून तुम्हाला समजेल जी की व्ह्यूज बघू शकता किती आहेत. ही जी की रील्स तुम्हाला दिसायची ही मी बूस्ट केली, ह्याच्यानंतरच्या ज्या मागल्या रील्स तुम्ही सगळ्या माझ्या डाऊन झालेल्या आहेत. असं असतं, तुम्ही एखादी रील बूस्ट करू शकता आणि नंतर बाकीच्या संपूर्ण तुमचा चॅनल टू डेड होतो, नंतर त्याला रिकवर करावं लागतो जे की कंटिन्यू रील्स टाकून अशा पद्धतीने. पण इंस्टाग्राम आहे जास्त त्याला रिस्पॉन्स देत नाही. त्यामुळे एकदा रील्स बूस्ट करण्याआधी विचार करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही कोणती रील्स बूस्ट केलेली आहे की नाही ते सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये.